हाय हॅलो नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आज मी तुम्हाला क्रिस्पी बेसन पिठाचा पोळा दाखवणार आहे, जो भाकरीसोबत, वरण भातासोबत, चपातीसोबत कशासोबतही अप्रतिम लागतो। बघा, मी एक भांडं घेतले, त्यात चण्याचं पीठ टाकले, ओवा टाकला, बडीशोप टाकली, कस्तुरी मेथी टाकली हातावर चुरून, हे बघा, हळद टाकली, मस्त जिरं टाकलं, हिंग टाकलं, स्वादानुसार मीठ टाकलंय, कांदा टाकते, मिरची, याच्यात कढीपत्त्याची पानं आणि पुदिन्याची पण पानं आहेत, कोथिंबीर टाकली, आता छानपैकी त्याला सर्व मिक्स करून घ्यायचं, पाणी न टाकता, आणि नंतर पाणी टाकून मिक्स करायचं। मी थोडंसं 1-1.5 चमचा तांदळाचं पीठ टाकलं आहे, त्याच्यामध्ये क्रिस्पीपणा येण्यासाठी, आणि खूप सुंदर लागतो। तुम्ही करून पहा तुमच्या घरी, आणि मग मला कमेंट तर नक्की करून कमेंटमध्ये सांगा। हे बघा, असं छानपैकी एकदम क्लिपी पीठ, एकदम हलकं करून घ्यायचं पीठ, हे बघा, म्हणजे क्रिस्पी होतो आपला पोळा। आता तवा ठेवला, तवा गरम होऊन द्यायचं, मग तेल टाकायचं, हे बघा, असं छानपैकी हलवून घ्यायचं। बघा, मी तवा गरम झालाय, तेल टाकून पण गरम होऊन द्यायचं, मग पोळा टाकून घ्यायचा तव्यावर, हे बघा, आणि मग हळू हलवा एकदम पसरवून घ्यायचा। इतका सुंदर लागतो ना, बस रे बस। हे सर्व तुम्ही टाकूनच करून बघा, हे बघा, हे सर्व इन्ग्रेडियंट्स चण्याच्या पिठाच्या, बेसनच्या पिठाच्या पोळ्यामध्ये टाका, मगच खूप सुंदर लागतो, आणि असा एकदम म्हणजे लूज पडत नाही, क्रिस्पी राहतो। हे बघा, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा। हे बघा, किती छान झालेत, बघू शकता तुम्ही, किती मस्त पोळे झालेत आपले तयार। कशासोबतही तुम्ही खाऊ शकता।